नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजचा आपला विषय आहे कुलदेवता म्हणजे काय आणि ती कशी ओळखायची. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आपल्याला आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो आणि ती देवता म्हणजेच आपली कुलदेवता. म्हणजेच काय तर ज्या देवतेची उपासना केल्यानंतर आपल्या मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि आपल्या आध्यात्मिक प्रगतीला आरंभ होतो, ती म्हणजे आपली कुलदेवता. खरं तर कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्यामुळे तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यानंतर उपासकाला कुठलाही त्रास होत नाही. जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराज ह्यांची कुलदैवत कोण होते तर तुळजाभवानी माता. तर त्यांनी तुळजाभवानीचे जप करून त्यांना प्रसन्न करून आपलं जे हिंदवी स्वराज्य आहे ते स्थापन केलं. तर अशी प्रत्येकाची कुलदेवता ही वेगवेगळी असते. खरं तर बरेच जी लोकं आहेत म्हणजे जवळजवळ 70-75% लोकांची कुलदेवता ही आपले 3.5 पीठं जी आहेत, म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई झालं किंवा तुळजापूरची भवानी माता, नंतर माहूरगडची रेणुका माता, वणीची सप्तशृंगी माता. तर ह्या ज्या 3.5 पीठांपैकीच बऱ्यापैकी लोकांच्या कुलदैवत असतात. पण बाकीच्याही आहेत, जसं की अंबेजोगाई असते कोणाची किंवा काळूबाई असते, यल्लम्मा असते. तर अशा प्रत्येक कुळाच्या ज्या देवता असतात त्या वेगवेगळ्या असतात. पण खरं तर शक्ती ही एकच आहे. कुलदेवता जरी वेगळ्या असल्या तरी ती शक्ती एकच आहे, म्हणजे पार्वतीचीच ही सगळी रूपं आहेत. तर पण प्रत्येक कुळामध्ये त्या प्रत्येक देवतेचं प्रत्येक रूपाचं वेगवेगळ्या प्रकारे सगळं केलं जातं. म्हणजे तिचं मंत्र म्हणा, तिची साधना म्हणा किंवा कुळाचार जो काही असेल तो सगळ्या वेगळा केला जातो. तर अशी ही कुलदेवता असते. तर कुलदेवता म्हणजे काय तर ती खरं तर तिचं आपल्यावर इतकं लक्ष असतं, म्हणजे एखाद्या आईवडिलांचं आपल्या मुलांवर जसं लक्ष असतं तसंच कुलदेवता असते. तिचं आपल्याकडं खूप लक्ष असतं. आपल्या घराण्याचं पालनपोषण, आपल्या घराण्याचं कुळ जे असतं तर ती सांभाळत असते. आणि म्हणून आपण म्हणतो की कुलदेवतेला, म्हणजे बऱ्याच लोकांकडनं ऐकलं असेल तुम्ही की वर्षातून एकदा तरी तुम्ही तुमच्या कुलदेवतेला जाऊन या, तिचा मान ठेवा, कारण ती आपल्याकडं खूप लक्ष देतात. खरं तर बऱ्याच वेळा लोक म्हणतात की आम्हाला कुलदेवता आमची माहिती नाही आहे, तर आम्ही काय करायचं. तर खरं तर त्यांच्यासाठी एक सांगणं आहे की तुमचे जे पूर्वज असतील तर त्यांना तुम्ही विचारू शकता. तुमच्या ज्या घराण्यात कोणी मोठं असेल तर त्यांना विचारू शकता किंवा गावामधल्या लोकांना विचारू शकता. त्याचप्रमाणे काही ठिकाणी वंशावळी दिलेल्या असतात किंवा काही ठिकाणी गुरव असतात की जे सांगतात तुम्हाला की तुमची अशी अशी कुलदैवत आहे. आणि असं करूनही जर कुणाला कुलदैवत कुठली आहे हे जर नाही कळालं तर त्याच्यासाठी खरंच 1-2-4 असे छोटे छोटे उपायसुद्धा आहेत. तर त्यातले मी तुम्हाला काही उपाय सांगते. पण मी बऱ्याच वेळा असंही ऐकलं आहे की लोक काय म्हणतात की आम्ही ज्या गावात राहतो ना तर तिथं पण एक देवी आहे आणि आम्ही त्या देवीचंच, ती आमच्या ग्रामदैवत आहे आणि आम्ही तिथंच करतो, तीच आमची कुलदैवत. तर तसं होत नाही. आपण ज्या गावात राहतो तर त्या प्रत्येक गावाची एक ग्रामदैवत असते. त्यामुळं ग्रामदैवत वेगळी आणि कुलदैवत वेगळी. त्यामुळे तुम्ही आहे ना प्रत्येकाने आपली कुलदैवत कुठली आहे हे बघा. कुलदैवत असते, कुलदेवता पण असतं. म्हणजे कुलदैव आणि कुलदैवता म्हणजे काय तर कुलदेवी म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं 3.5 पीठांपैकी, आणि कुलदेव म्हणजे खंडोबा असतो. मग त्याच्यात पालीचा खंडोबा असेल, जेजुरीचा खंडोबा असेल किंवा आपला ज्योतिबाचा खंडोबा किंवा बरेच असे प्रकार असतात. तर असे हे आईवडिलांप्रमाणे ही देवता आहे जी आपल्यावर लक्ष ठेवून असते. तर कुलदैवत ज्यांना माहिती नाही आहे आणि मग ती ओळखायची कशी, तर याच्यासाठी बरेच काही उपाय आहेत. त्यातलं मी एक छोटासा उपाय तुम्हाला आज इथं सांगते. पहिल्यांदा एक तर संध्याकाळी जेव्हा दिवा लावतो आपण तर तेव्हा देवापाशी बसून ओम कुलदैवताय नमः हा जप तुम्ही 108 वेळा करा. त्याचप्रमाणे 21 दिवस एक ओटी घ्यायची, ज्याच्यात आपण जसं एखाद्या सवाष्णीची ओटी भरतो तशी ती ओटी घ्यायची आणि
त्या जप करायच्या आधी ती ओटी आपल्या देवघरात ठेवायच्या आणि देवाला सांगायचं की माझी कुणी कुलदैवत असेल तर ती मला कळू देत आणि त्यासाठी मी ही ओटी बाजूला काढून ठेवली आहे. ती ओटी ठेवल्यानंतर ती ओटी 21 दिवस तुम्ही तशीच ठेवा आणि हा जप जो आहे मी सांगितलं आत्ता की ओम कुलदेवताय नमः, हा जप तुम्ही 21 दिवस रोज म्हणायचा आहे. संध्याकाळी कुंकू लावून हळद कुंकू आपलं देवाला व्हायचं आणि हे म्हणायचं आहे. तर देवी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये संकेत देईल, म्हणजे स्वप्नात येऊन तुम्हाला दृष्टांत देईल किंवा कुठल्या तरी देवीचा प्रसाद तुम्हाला कोणीतरी घेऊन येईल किंवा तुम्हाला कोणीतरी सांगायला येईल की तुमच्या नात्यातली म्हणा किंवा लांबची व्यक्ती की बाबा आपले असे असे कुलदैवत आहे आणि असं असं आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला ते कळून जाईल की आपली कुलदैवत कुठली आहे. जसं तुम्हाला कळेल की तुमची कुलदैवता कुठली आहे तसं ती ओटी जी आहे, एकतर एखादी स्त्री व्यक्ती तुम्हाला सांगत आली किंवा त्यांनी प्रसाद आणला तर त्या स्त्रीची तुम्ही ती जी आहे ओटी बाजूला काढलेली तर ती ओटी तिला द्या. किंवा जर तुम्हाला दृष्टांत कळाला तर जी देवी तुम्हाला कळालेली आहे तिथं जा लवकरात लवकर आणि ती ओटी तिथं देवीची ओटी भरा तुम्ही. तर ह्या प्रकारे तुम्हाला नक्कीच तुमची कुलदैवता कुठली आहे हे कळेल. आज मी तुम्हाला कुलदेवता म्हणजे काय हे सांगितलं आहे, कशी ओळखायची हेही सांगितलं आहे. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कुळधर्म कुळाचार म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग परत भेटू त्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. आणि हो, जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी आधीचे व्हिडिओ नक्की बघा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी ओम.